नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे प्रज्ञा अकॅडमी आपल्या एज्युकेशनल YouTube चॅनलवर. मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्स बघितले होते. त्यामध्ये रिएक्शन बॅलन्स कशा करायच्या, त्यानंतर रिएक्शनचे काही टाइप बघितले होते. मागच्या लेक्चरमध्ये आपण 4 टाइप बघितले होते. तर आज आपल्याला त्याच्या पुढचे जे टॉपिक्स आहेत किंवा जे टाइप्स आहेत ते आपण आज बघूया. सर्वप्रथम आपला लेसन चालू आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आपण बघितला होता तो होता कॉम्बिनेशन रिएक्शन. 2 नंबरला जो होता तो डिकंपोजिशन. तिसरा जो टाइप होता डिस्प्लेसमेंट. आणि चौथा जो प्रकार बघितला होता आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे. कॉम्बिनेशनला आपण मराठीमध्ये म्हणतो संयोग अभिक्रिया, डिकंपोजिशनला आपण म्हणतो अपघटन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंटला म्हणतो विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंटला म्हणतो आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर आज आपण काय करूया, त्याच्या पुढे जे 6 प्रकार आहेत ते 6 प्रकारचे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. 5वा प्रकार जो रिएक्शनचा आहे तो रिएक्शनचा प्रकार आहे ऑक्सिडेशन. त्याला मराठीमध्ये म्हणतात ऑक्सिडीकरण अभिक्रिया. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? The reaction in which oxygen is added or hydrogen is removed from the reaction is called as oxidation reaction. ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन मिळवला जातो किंवा हायड्रोजन वायू बाहेर टाकला जातो त्या प्रकारच्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. परत एकदा बघा, the reaction in which oxygen is added or hydrogen is removed from the reaction is called as oxidation reaction. एक एक्झाम्पल आपण बघूया. C आहे प्लस O2 it gives CO2. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, कार्बन मध्ये काय मिळवलं, आपण ऑक्सिजन मिळवलाय. ज्यावेळेस आपण कार्बन मध्ये ऑक्सिजन ऍड करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, CO2 मिळतो. या रिएक्शन मध्ये आपण कार्बन मध्ये ऑक्सिजनला ऍडिशन केलेली आहे म्हणून ती रिएक्शनचा टाइप आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. जो नेक्स्ट टाइप आहे तो आहे रिडक्शन रिएक्शन. त्याला मराठीमध्ये म्हणायचं बघा, रिडक्शन मध्ये काय होत असतं, द रिएक्शन इन विच हायड्रोजन इज ऍडेड और ऑक्सिजन इज रिमूव्ड फ्रॉम द रिएक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिएक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन मिळवला जातो किंवा ऑक्सिजनला बाहेर टाकलं जातं त्याला क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे. रिडक्शन रिएक्शन किंवा क्षपन अभिक्रिया. एक एक्झाम्पल आपण बघूया. C+4H it gives CH4. म्हणजे काय केलं या ठिकाणी, आपण कार्बन मध्ये 4 हायड्रोजन ज्यावेळेस आपण मिळवतो त्यावेळेस आपल्याला काय मॉलिक्यूल मिळतो, CH4. CH4 चं नाव आहे मिथेन. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, मग द रिएक्शन इन व्हिच ऑक्सिजन इज ऍडेड और हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द रिएक्शन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि रिडक्शन मध्ये काय होत असतं, रिएक्शन इन व्हिच हायड्रोजन इज ऍडेड और ऑक्सिजन इज रिमूव्ड फ्रॉम द रिएक्शन इज कॉल्ड ॲज रिडक्शन रिएक्शन. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिडेशन रिएक्शन कळते आणि रिडक्शन रिएक्शन कळते, आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली एक रिएक्शन आहे, त्या रिएक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. नेक्स्ट टाइप आहे रेडॉक्स रिएक्शन. आता रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, द रिएक्शन इन व्हिच ऑक्सिडेशन and reduction takes place simultaneously is called as redox reaction. म्हणजे काय, ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण पण होतं आणि क्षपन पण होतं त्या प्रकारच्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतो. द रिएक्शन इन व्हिच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिएक्शन. एक एक्झाम्पल बघूया आपण. CaSO4 4C. आता CaSO4 आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि या ठिकाणी काय दिलं आपल्याला 4C. आता काय होतं या रिएक्शन मध्ये,
ज्यावेळेस आपण इथं ज्यावेळेस आपण ब्रेक डाउन करतो त्यावेळेस काय मिळतो CaS प्लस 2CO2 म्हणजे काय इथून ऑक्सिजन बाहेर टाकला गेलाय म्हणजे इथून काय झालं ऑक्सिजनचं आपण रिमूव्ह केलंय आणि ह्या ठिकाणी ऑक्सिजनचं आपण ऍडिशन केली ज्या ठिकाणी ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो ती रिएक्शन असते रिडक्शन आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन ऍड केला जातो ती असते ऑक्सिडेशन मग आता रिडक्स रिएक्शन मध्ये काय ना द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिएक्शन म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन दोन्ही एकाच वेळेला होत असतात त्या अभिक्रियेला आपण रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतो ठीक आहे आता रिएक्शनचा आठवा जो टाइप आहे त्या आठव्या टाइपला म्हणतात एंडोथर्मिक रिएक्शन ह्याला मराठीमध्ये म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया आता एंडोथर्मिक म्हणजे काय द रिएक्शन इन व्हिच हीट इज इन्व्हॉल्व्ड इज कॉल्ड ॲज एंडोथर्मिक रिएक्शन ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषून घेतली जाते त्या प्रकारच्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात म्हणजे काय ज्या रिएक्शन मध्ये उष्णता ऍब्झॉर्ब केली जाते किंवा हीटला ऍब्झॉर्प्शन असतं त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण एंडोथर्मिक रिएक्शन याच्या अपोजिट एक आहे तिला म्हणायचं आहे एक्झोथर्मिक रिएक्शन आता एक्झोथर्मिकला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात ठीक आहे आता एक्झोथर्मिक म्हणजे काय द रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड आउट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रकारच्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात आणि ज्याच्यामध्ये उष्णता शोषून घेतली जाते किंवा हीट इज ऍब्सॉर्ब्ड इज कॉल्ड ॲज एंडोथर्मिक रिएक्शन या ठिकाणी बऱ्याच वेळा या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे एक लक्षात ठेवायचं एंडो म्हणजे इन आणि एक्झो म्हणजे आउट म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय हीट इज इन किंवा हीट इज इन्व्हॉल्व्ड आणि हीट इज आउट किंवा हीट इज इव्हॉल्व्ड इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन आणि ही आहे एंडोथर्मिक रिएक्शन आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक ज्या आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच वेळेला घडून येत असतात ज्यावेळेस आपण अन्न खातो त्या अन्नाचं पचन होत असताना आपण त्याच्यामध्ये जेवढी काही एनर्जी आहे ती सगळी काय करून घेतो शोषून घेतो म्हणून ती कुठल्या टाइपचे एक्झाम्पल आहे एंडोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल आहे आणि ज्यावेळेस आपलं अन्नाचं पचन झाल्यानंतर आपण काय करतो की एनर्जी रिलीज करतो त्यावेळेस कुठली रिएक्शन होत असते आपल्या बॉडीमध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन होत असते ठीक आहे आता शेवटचा जो टाइप आहे रिएक्शनचा त्या रिएक्शनच्या टाइपला म्हणायचं रॅन्सिडिटी रॅन्सिडिटीला मराठीमध्ये म्हणायचं खवटपणा ठीक आहे आता रॅन्सिडिटी वरती बऱ्याच वेळेला शॉर्ट नोट साठी प्रश्न येत असतो आता शॉर्ट नोट ऑन रॅन्सिडिटी आल्यावर किंवा खवटपणा यावर टिपा लिहा असा जर प्रश्न आला 2 मार्काला येतो किंवा 3 मार्काला येतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रॅन्सिडिटीची डेफिनेशन लक्षात राहिली पाहिजे आता रॅन्सिडिटी म्हणजे काय when left over edible oil is kept for a long time it turns into a foul smell is called as रॅन्सिडिटी ज्यावेळेस आपण खाद्यतेल बऱ्याच काळासाठी ठेवतो त्यावेळेस त्याला एक घाणेरडा वास येतो त्या अभिक्रियेला काय म्हणायचे खवटपणा असे म्हणतात when left or edible oil is kept for a long time it turns into a foul smell is called as rancidity आता याचं एक्झाम्पल काय ना की ज्यावेळेस आपण कुठलेही तळलेले पदार्थ जास्त दिवसासाठी ठेवतो त्यावेळेस त्याला काय होत असते घाणेरडा वास येत असतो किंवा त्याची चव बिघडत असते ते एक्झाम्पल कशाचं आहे रॅन्सिडिटीचं एक्झाम्पल आहे आता बऱ्याच वेळेला तुम्ही पॅकिंग फूड खात असता पॅकिंग फूड घेत असताना त्याच्यावरती डेट ऑफ मॅन्युफॅक्चर असते आणि डेट ऑफ एक्सपायरी असते आता मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट कशासाठी लिहिलेली असते किंवा त्याच्यावरती सरळ सरळ लिहिलेलं असते बेस्ट बिफोर 6 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ पॅकिंग म्हणजे ते खाद्यपदार्थ आपण 6 महिन्यापर्यंत खाऊ शकतो कारण काय त्याच्यामध्ये टिकणारे जे घटक आहेत ते किती महिन्यापर्यंत टिकू शकतात फक्त 6 महिन्यापर्यंत टिकू शकतात किंवा त्याच्यामध्ये जे असणार तेल तर तेलाचं रॅन्सिड कधी होतं ते 6 महिन्यानंतर होत असतं त्यामुळं जास्तीत जास्त आपण 6 महिन्यापर्यंत त्यांना खाऊ शकतो किंवा 1 वर्षापर्यंत आपण त्यांना खाऊ शकतो अशा प्रकारे आपण थर्ड लेसन जो आहे तो बघितलेला आहे
त्या लेसनचं नाव आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन. परत एकदा शॉर्ट रिव्ह्यू सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा रिएक्शन म्हणजे काय? रिप्रेझेंटेशन ऑफ एनी रिएक्शन बाय इट्स केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड एज केमिकल रिएक्शन. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? जी अभिक्रिया रासायनिक सूत्रांच्या सहाय्याने दर्शवली जात असते त्या प्रकारच्या अभिक्रियेला आपण रासायनिक अभिक्रिया असे म्हणतो. त्याचे 10 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला आहे तो आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, त्याला म्हणायचं संयोग अभिक्रिया. दुसरा जो आहे तो डिकंपोजिशन रिएक्शन, त्याला आपण म्हणतो अपघटन अभिक्रिया किंवा विघटन अभिक्रिया. तिसरा जो टाइप आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन, त्याला आपण म्हणतो विस्थापन अभिक्रिया. चौथा जो टाइप आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, त्याला आपण म्हणतो दुहेरी विस्थापन अभिक्रिया. पाचवा जो प्रकार आहे तो आहे एंडोथर्मिक रिएक्शन आणि सहावा आहे एक्सोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया. सातवा जो टाइप आहे तो आहे ऑक्सिडेशन. आठवा आहे रिडक्शन. आता ऑक्सिडेशन मध्ये काय होत असतं? ऑक्सिजन ऍड केला जातो किंवा हायड्रोजनला बाहेर टाकलं जात असतं. आणि रिडक्शन मध्ये त्याचे अपोजिट होत असते, एक तर हायड्रोजनला ऍड करायचं किंवा ऑक्सिजनला रिमूव्ह करायचं. आणि शेवटचा जो टाइप आहे तो आहे आपला रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय? की ज्यावेळेस आपण खाद्यतेल बऱ्याच काळासाठी टिकवून ठेवतो त्यावेळेस त्याला एक घाणेरडा वास येतो. त्या अभिक्रियेला काय म्हणायचं? खवटपणा. द रिएक्शन और when edible oil is kept for a long time it turns into foul smell is called as rancidity. तर अशा प्रकारे हा खूप महत्त्वाचा लेसन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय? खूप सोपं आहे. आता आपण सेमी इंग्लिशला किंवा मराठीचं पोर्शन कव्हर करत आहोत. तर एक्सप्लेनेशन जे आहे जास्तीत जास्त मराठीमध्ये देण्याचं एकच कारण आहे की जोपर्यंत आपण मातृभाषेतून शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे जे असणारे पॉइंट्स डिटेल मध्ये कळणार नाहीत. एक्सप्लेनेशन जरी मराठीमध्ये असेल तरी तुम्हाला पूर्ण इंग्लिश मध्ये कन्सेप्ट सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही उत्तर लिहिताना एकदम चांगल्या लँग्वेजचा उपयोग करा जेणेकरून तुमचे मार्क जाणार नाहीत. येत्या काही दिवसामध्ये मी तुम्हाला एक पेपर सॉल्व करून दाखवेल ज्याच्यामध्ये आपण आन्सर कशा प्रकारे लिहायचे आहेत, पॉइंट वाईज कसं लिहायचं, पेपरची मांडणी कशी असायला पाहिजे, पेपरचा आराखडा कसा आहे, कुठल्या मार्कासाठी किती लाईन्स उत्तर आपलं पाहिजे ते सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ बघत चला, तुमच्या मित्रांना शेअर करत चला आणि तुम्हाला जर कुठल्या लेसन मध्ये काही डाऊट असेल तर तो नक्की तुम्ही मला सांगा. मी तो लेसन घेण्याचा